मध्ये कव्हरिंग केली असून केवळ 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलाय तो महेश. सामना करतोय हितेश करकेरा. पॉइंटच्या दिशेने कापताना एक धाव घेण्यात यश. धाव संख्या होते 7. सुंदर असा फटका पण तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय नॉट आउट. क्लोज टू मध्ये एक धाव घेण्यात यश मिळालंय ते सिद्धू याला. आणि लेग साइडच्या दिशेने टोलावताना मिड विकेटच्या झोन मध्ये बाहेर मारून आउट झालेला तो हितेश. सलामीवीर हितेश. महत्वपूर्ण विकेट महेशला भेटलाय. एक ओव्हर 3 बॉल. धाव संख्या होती ती 8. 9 चेंडू 8 धावा. सामना करायला नवीन खेळपट्टीवरती सज्ज अक्षय. सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने टोळवताना एक धाव. सुंदरचा फटका. तितकंच क्षेत्ररक्षण. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करतायत स्वामी समर्थ क्रीडा मंडळ. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नये. सहकार्य करा. तुम्हाला खेळायला तर त्यांना ते बघायला ठेवले तिकडे. डिसिजन मान्य करा. डिसिजन सांगा. मेन अंपायर डिसिजन. डॉट बॉल. 1 रन. 1 रन आहे रे. कट लागली. ओके. एक धाव घेण्यात यश. नो कॅन्सल झालाय पण एक धाव घेतलेली आहे.
2 ओव्हर 11 रन. दोन ओव्हर 11 रन. पहिल्या दोन सामन्यामध्ये साखळी सामन्यामध्ये तुम्हाला सिद्धी पॅकर कडून एकदम अटॅकिंग स्कोर बघायला मिळाला होता. तसेच थोडेसे आता डिफेन्सिव्ह खेळामध्ये परिवर्तित झालेले दिसत आहेत. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो राजेश. सामना करतील अक्षय. नो. अतिरिक्त पद्धतीचा एक चेंडू एक्स्ट्रा. त्यावर एक धाव घेतली आहे पण इथे प्लस नसून तो सिंगलच धरली जाईल. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 12. आणि टॅप पद्धतीचा मारलेला चेंडू पाहूया काय होत आहे. पण एक धाव घेण्यात यश सिद्धू याला. काही आतमध्ये आलेला चेंडू टॅप पद्धतीने खेळताना. रिव्हर्सचा पवित्रा घेताना खेळताना अक्षयचा चेंडू पूर्ण अक्षरशः झोकून दिला आणि हा उत्कृष्ट असा झेल. या झेलची नोंद नक्कीच बेस्ट फिल्डर साठी घेतली जाईल. नेक्स्ट बॅट्समन प्रेम. दोन चेंडू 13 धावा. सामना करतील प्रेम. आणि वन टॅप मारताना चेंडू आणि पुढील पद्धतीने चौकार खेचलाय. प्रेम याने पहिल्याच चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेऊन 4 धावा खिशात टाकल्यात आणि संघासाठी 17 धावसंख्यावरती नेऊन ठेवलंय. पुढचा चेंडू राजेशचा सामना करतोय तो प्रेम. अतिरिक्त चेंडू आणि हा वाईट स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 18. पुन्हा एकदा घणाघाती हल्ला केलाय त्याने. पुन्हा एकदा चौकार. लगातारच्या 2 बाउंड्रीनी पूर्ण प्रेशर क्रिएट केला होता त्यांनी. अपोजिट टीमने तो पूर्ण त्यांनी बाहेर काढलं प्रेशर मधून टीमला. टू टू गो. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या 2-2 22 आणि बळी गेलेत ते 2. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. आपल्या रिदम मधून बाहेर गेलेले दिसत आहेत.
धन्यवाद. साहेब चषक 2025 माननीय श्री दशरथ दादा पवार यांच्या माध्यमातून नको बाबा मला घरी जाऊन झोपायचं. रेड बुल रे. पुढील सामना करताना प्रेम पद्धत चेंडू आणि हा चौकार. वन टू गो. 27 स्कोर झालेला आहे. 27. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस प्रेमने सुस्थितीत नेऊन ठेवली धावसंख्या. ओ सुंदर असा चेंडू आणि हा मागून कळलाच नाही त्यांना. प्रेम पूर्णपणे बोल्ड झालेत. 3 ओव्हरच्या अखेरीस झाली ती 27. सुंदर अशी फलंदाजी प्रेमच्या माध्यमातून प्रेमच्या माध्यमातून 4 चेंडूचा सामना करत त्याने 12 धावांची दमदार खेळी केली. आणि यानंतर नवीन बॅट्समन जाईल तो खेळपट्टीवरती. त्या नाव आहे शिनू. पंचांना नम्रतेची विनंती आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे जरा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. कृपया सहकार्य करा. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे ही घोषित स्वरूपाची धाव मिळेल. एका धावावरती समाधान. तीन पूर्णांक 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 28. सुंदर असा टोलवला चेंडू पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांच्या कडकडात एकदा पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे क्षेत्ररक्षणाचं. दर्जेदार क्षेत्ररक्षण. अतिरिक्त स्वरूपाची धाव. वाईट एक धाव अजून धाव संख्येमध्ये जोडले गेलेले आहे. सुंदर असा फटका लेग साईडच्या देशून टोलला. पाहूया काय चांगली फिल्डिंग पण डी
डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे घोषित स्वरूपाची धाव. धाव संख्या होते 31. पुढचा सामना करतोय शिनू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू ठेवलेला, त्यामुळे एकच धाव मिळेल. टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील आणि या डावातील. अतिरिक्त धाव वाईट स्वरूपात. पुन्हा एकदा वाईट स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव देऊन जाते. धाव संख्या होते 33. गडी बाद झाले 3. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने टोलवला आहे. सिद्धू याला चौकार नक्कीच देऊन जाईल. एका सुस्थितीत स्कोर गेलाय 37. अजून सुद्धा या डावातील एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा चौकार. टोटल स्कोर झाला 42 आणि 43 धावांचं आव्हान स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या समोर ठेवलंय सिद्धी पॅकर स्पोर्ट्स क्लबने. सलग तिसरा सामना मला वाटतं बघायला मिळेल धाव संख्येसाठी की 43 धावांचा पाठला केला जातोय. 43 धावा. डावाची सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थ क्रीडा मंडळासमोर एक कडवं आव्हान असेल 43 धावांचं 4 षटकांमध्ये. डावाची सुरुवात वैयक्तिक पहिलं
आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय प्रेम. सामना करायला योगेश, जो गेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतला होता त्याने. सोबत महेश. मालागडांच्या आतमध्ये ज्यांनी ज्यांनी आपापल्या बाईक पार्क केल्यात तर ग्राउंड बंद व्हायचा वेळ झालेला आहे. 5 मिनिटांमध्ये सगळ्या गेट बंद झाल्याच्या नंतर तुम्हाला गाड्या बाहेर नेता येणार नाही, त्यामुळे कृपया करून गाड्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. टेबल खाली ना 2 कॅप ठेवले, एक ऑरेंज एक पर्पल आहे. बेस्ट बॅट्समनला ऑरेंज आणि बॉलरला 2 कॅप. बाहेर जातो का मी? बाहेर गेलो. बाहेर जातो का? तुला हाकलू अभि, त्याला इकडे आणि बांधून दे. मॅनेजरच आहे. साडे 10 वाजलेत आणि सेमीफायनलचा सामना रंगलाय. एक इनिंग नंतर 42 धावांचा कडवं आव्हान ठेवलंय त्यांनी स्वामी समर्थ क्रीडा मंडळासमोर सिद्धिपेकर स्पोर्ट्स क्लबने. 42 रन्स केले तुम्ही, 43 रन्स करायचे. 43 रन्स टार्गेट आहे. अजूनपर्यंत तुम्हाला रन नाही माहिती? तुम्ही 10 मिनिटं ग्राउंड मध्ये तुम्ही एवढे कन्फ्युजन आहे. तुमचे 5 रन कापू का बेंचेत? 5 रन कापू? 5 ए बॉलर कोण आहे चौथा? मला वाटलं काय ते वेगळं काम आहे. चल रे ऐक ना, नको सध्या विकेट नको. अरे मॅच चालू आहे. अरे काय तुम्ही लोक, मला वाटतं काय ते सामन्याला सुरुवात. प्रेमाचा पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा होता. यॉर्कर
योगेशला रन्स करताना खूपच अडथळा आहे, त्यामुळे हा बॉल डॉट असेल. टॅप मध्ये चेंडू आणि चौकार. तीन चेंडू 4 धावा. योगेशची आक्रमक खेळी पुन्हा एकदा बघायला मिळते की काय. थांबा थांबा थांबा. अतिरिक्त धाव. नो पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा टॅप मध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असून धाव संख्या होते ती 9. टू टू गो. डॉट पद्धतीचा चेंडू. वाईट स्वरूपात. अतिरिक्त धाव आणखी एक खात्यामध्ये. पुन्हा एकदा गच्चा असं क्षेत्ररक्षण हितेच्या मार्फत आणि पुन्हा एकदा चौकार जातोय तो योगेशच्या खात्यामध्ये. धाव संख्या होती ती 14. पॉवर प्लेचा पुरेपूर षटकाचा फायदा घेत योगेशने फलंदाजी केली. धाव संख्या झाली ती 14. पहिल्या षटकाची धुवाधार सुरुवात. सुंदर असा चेंडू कृष्णा याचा आणि वळण घेतलं त्यामुळे ऑफसाइडला नक्कीच वाईड मिळेल.
सुंदरसा क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर असा नजराणा पेश केलाय तो विनायक याने. कृष्णाचा दुसरा चेंडू. सुंदर असा चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा पूर्णपणे आतमध्ये आला आणि योगेश पूर्णपणे डॉट झालेला आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीचे क्षेत्ररक्षण करताना अक्षय कडलक. तीन चेंडू 16. तीन चेंडूच्या करीस धाव संख्या होती ती 17. माफ करा. ओ आणि हा पैडल स्वीप मारताना पूर्णपणे बाहेर गेला त्यामुळे बॉक्स पद्धतीचा आउट झालेला आहे. प्रयत्न चांगला होता पण बॉल हवेत राहिल्यामुळे बाहेर गेल्यामुळे आउट झालेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना कृष्णा आणि त्याच्या बॉलिंग मध्ये दोन 2 to go. बॅट्समन नेम हर्षद. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि पूर्णपणे डॉट. अतिरिक्त स्वरूपाची धाव, एक धाव खात्यात ऍड. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. काहीच नियंत्रण सुटलंय गोलंदाजाचं. एक पूर्णांक 5 षटकाच्या अखेरीस धाव संख्या होती 19. पुन्हा एकदा वाईट स्क्वेअर चेंडू. धाव संख्या होती 20. हर्षदला मला वाटते अजून पण काही खातं उघडायला संधी देत नाहीये गोलंदाज, कारण स्क्वेअर चेंडू टाकत अतिरिक्त मारा करत बसलेत. तसंच नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला योगेश 9 चेंडू मध्ये 13 धावा. आणि हा धावबाद हर्षद. शेवटचा चेंडू होता षटकातला आणि त्याच्यावरती
धावबाद झालेले आहेत हर्षद. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 20. 23 धावांची गरज आहे अजून सुद्धा 2 षटकांमध्ये. राजेश नवीन बॅटर हर्षदच्या जागेवरती. स्वप्नील पराडकर वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. सामना करतो राजेश. ऑफ साइड दिशेला लटवलेला चेंडू सुंदर असा कवचला चौकार मारलाय त्याने. पुढील विजय जावकर यांच्याकडे. स्क्वेअर पद्धतीत मारा अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. धाव संख्या होती ती 26. अब तक 26. लेग साइडला बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे पायवर घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा स्क्वेअर चेंडू. धाव संख्या 27. अकरा चेंडू मध्ये 16 धावा करायच्या आहेत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाला. हा प्रेशर सेमीफायनलचा आहे. हा प्रेशर साहेब चषकच्या सेमीफायनलचा आहे 2025 मधला. सगळे गोलंदाज वाईटची मालिका थांबत नाहीये.
पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्याच्या नंतर या गोलंदाजाने सलग 5 वाईट टाकले, म्हणजे एका चेंडूमध्ये 9 धावा दिल्या आहेत. हाही रेकॉर्ड नोंद करण्यात येतील साहेब चषक 2025 मध्ये. हॅलो, नियमाप्रमाणे बॉलर चेंज झाला, गोलंदाज चेंज झाला तर 2 रनची पेनल्टी लागेल. 2 धावांची पेनल्टी लागेल. बॉलर इंजर्ड असल्याशिवाय चेंज होऊ शकत नसतो. पायवरती घे, पायवरती घ्या. बॉलर कॅरी करतोय पुन्हा एकदा त्याची बॉल गोलंदाजी. पुन्हा एकदा तीच मालिका कंटिन्युटी करतोय तो गोलंदाज स्वप्नील पराडकर उर्फ बबलू. त्याने एक चेंडू मध्ये 10 धावा दिल्यात, 6 स्क्वेअर चेंडू आणि एक पहिल्या चेंडूला चौकार. बॉलर चेंज, 2 धावांची पेनल्टी एक्स्ट्रा लागेल. त्यांनी आता जे षटकामध्ये रन्स दिलेत 10 रन आणि अतिरिक्त 2 धावा ऍड केल्यामुळे त्यांना एक चेंडू मध्ये 12 धावा झालेल्या आहेत आणि पुढे मॅच कॅरी होईल. बारा रन दिलेत, एक चेंडू मध्ये 12 रन दिलेत त्यांनी. याच्या पुढे मॅच कंटिन्यू होईल. स्कोर झालाय आता 32.
सुंदर असा प्रयत्न राजेश याचा, अक्षरशः झोकून दिलाय आपल्याला. ही मॅच सेमीफायनल आहे. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे ही बॉडी लँग्वेज सांगू जाते. जर हा कीपरने बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित धावबाद झाला असता बॅट्समन. दोन पूर्णांक 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 34 आणि आता 9 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये 9 धावा हव्यात. पुन्हा एकदा पॅडल स्वीप आणि अलेक्साच्या दिशेने चौकार. सामना अक्षरशः खिशात घातलाय स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने. 9 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल स्वामी समर्थ क्रीडा मंडळाला. सुंदर चेंडू, तितकंच चांगलं वळण घेत विकेट घेतलाय राजेशचा. पण राजेशच्या 2 चौकारामुळे अक्षरशः हाहाकार माजला आणि अपोजिशनने टीमने नांग्या टाकलेल्या आहेत. बॅट्समन नेम साई. राजेशची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज साई. फुल टॉस मध्ये चेंडू आणि कव्हरच्या दिशेने जमिनी लगत आणखीन एक चौकार. त्रेचाळीस धावांचं आव्हान इतक्या कमी षटकात आणि कमी चेंडू मध्ये कंप्लीट होईल असं कुणाला देखील वाटलं नसेल. तिसऱ्या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक, म्हणजे 7 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. आणि हा सिंगल पुन्हा एकदा उत्कृष्ट असा सिंगल करत सेमीफायनल दुसरा सामन्याचा विजेता असेल स्वामी समर्थ क्रीडा मंडळ. साहेब चषक 2025 चा